नमस्कार. आज 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन आहे. हा दिवस HIV महामारीचा अंत करण्याच्या आपल्या सामूहिक वचनबद्धतेवर जोर देण्यासाठी आणि HIV मुळे आपण गमावलेल्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे. पहिला जागतिक एड्स दिन 1988 मध्ये साजरा झाला होता, ज्याने HIV आणि एड्स बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि महामारीमुळे प्रभावित झालेल्या जीवनांचा सन्मान करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण केले होते. यावर्षी या महत्त्वाच्या दिवसाचे 35वे स्मृतिदिन आहे. 2017च्या तुलनेत 2021 मध्ये अंदाजे वार्षिक नवीन HIV संसर्ग 12% कमी झालेले दिसून येते. सुमारे 36,500 संसर्गावरून 32,100 पर्यंत ही संख्या घसरली आहे. नवीन प्रकाशित झालेल्या CDC डेटानुसार 13 ते 24 वर्षे वयोगटातील नवीन संसर्गामध्ये 34% घट झाल्यामुळे ही घसरण झाल्याची आपल्याला दिसून येते. आफ्रिकेत HIV एड्सला कारणीभूत असलेला विषाणू 20व्या शतकाच्या सुरुवातीस कधीतरी मानवांमध्ये आला होता. भारतात ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्वाधिक प्रौढ HIVचा प्रसार दिसून येतो. त्यात मिझोरममध्ये 2.70%, नागालँडमध्ये 1.36% आणि मणिपूरमध्ये 1.5% प्रमाण आहे. त्यापाठोपाठ दक्षिणेकडील राज्ये घेतली तर आंध्र प्रदेशात 0.67%, तेलंगणामध्ये 0.47% आणि कर्नाटकात 0.46% अशी दिसून येते. देशात HIV सह जगणाऱ्या लोकांची संख्या अंदाजे 24 लाख आहे. गोव्यात 1987 पासून मे 2022 पर्यंत एकूण HIV पॉझिटिव्हची 17,907 प्रकरणे आढळून आली आहेत. जून 2022 पर्यंत गोवा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये एकूण एड्स प्रकरणे 1,867 होती. गोवा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये मे 2022 पर्यंत एड्सशी संबंधित मृत्यूंची नोंद 1,260 आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 4,675 रुग्णांवर GMC मध्ये अँटी रिट्रोव्हायरल थेरपी देण्यात आली असून 2,538 रुग्ण आनंदी आयुष्य जगत आहेत. राज्यभरातील उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयात एकूण 117 रेड रिबन क्लब या रोगाबद्दल जागृतीचे काम करीत असून त्यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग दिसून येतो. चला तर मग आपणही या एड्स विरोधी लढ्यात सामील होऊयात. धन्यवाद.